हॅलो मित्रांनो, आज बनवणार आहे सोयाबीनच्या वड्या. त्यासाठी मी मसाला वाटून घेतला. कांदा, लसूण, अद्रकची पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि इथे तेल तापत ठेवलेलं आहे. तेल चांगलं आपलं तापलं आहे. आता त्याच्यामध्ये घालायचं आहे मसाला. बघा, मसाला घालून झाला आहे. मसाला चांगला आपल्याला लालसर होऊ द्यायचं. भाजी चांगली होण्यासाठी सगळ्यात मोठी ट्रिक काय माहिती आहे का? त्यासाठी आपल्याला मसाला जास्तीत जास्त म्हणजे चांगला प्रकारे शिजवून घ्यायचा असतो. जेवढा मसाला चांगला शिजेल तेवढीच आपली भाजी छान आणि चविष्ट लागते. सगळं गणित मसाल्यावरच आहे. तर आज संडे असून सुद्धा आम्ही आज खाणार आहे सोयाबीनच्या वड्या. तर बघा, आपला मसाला चांगल्या प्रकारे झालेला आहे. त्याच्यामध्ये टाकणार आहे आपण ते थोडासा दह्यामध्ये थोडीशी ग्रेव्ही. आता मला लास्ट थोडी ढाब्या स्टाईल खायची होती सोयाबीनची वडी, त्यामुळे मी दही वगैरे थोडंसं टाकून थोडं ग्रेव्ही टाईप करणार आहे. ढाबा स्टाईल सोयाबीन वडी. थोडंसं दही टाकलं. दही चांगलं आपल्याला मेल्ट होईपर्यंत मसाला होऊ द्यायचं. बघा, आपला मसाला होतोय. मसाला छान होऊ द्यायचं. काही आपल्याला घाई नसतं. हळू एकदम. स्वयंपाक म्हटला म्हणजे त्याच्यामध्ये थोडासा हिंगसुद्धा टाकायचा. हिंगाने थोडं त्याला अजून चव वाढते त्याची. आणि हिंग आपल्या शरीरासाठी पण चांगला असतो, म्हणून हिंग तो वापरायचा. आणि त्यात उरलेला जो भांडा होता त्याच्यातलं पाणी त्याचं थोडंसं ॲड करायचं आहे, कारण मसाला आपला चांगला झाला. इकडे मी सोयाबीनच्या वड्यासुद्धा उकडून घेतल्या थोडंसं मीठ टाकून. आता सोयाबीनच्या वड्या त्याच्यामध्ये मी घातलं. बघा अशी छान अशी भाजी दिसते. भाजीला छान असा कलरसुद्धा आलेला आहे. आता हिला 4-5 मिनिटं चांगले झाकण ठेवून, किंवा नाही ठेवलं तरी पण चांगलं शिजायचे. आणि अशा प्रकारे आपली भाजी तयार. या सोयाबीनच्या वड्या खायला.